नमस्कार मित्रांनो. ती शांत दिसते, पण तिच्या आत एक ज्वालामुखीसारखी ऊर्जा साठलेली असते. ती जेव्हा डोळ्यात पाहते, तेव्हा असं वाटतं की आपण उघडे पडतोय की काय, कारण तिची नजर हृदयातून आर-पार जाते. वृश्चिक राशीची स्त्री म्हणजे फक्त स्त्री नाही, ती एक भावनिक क्रांती आहे. तिचं व्यक्तिमत्व म्हणजे अनाकलनीय, तीव्र आणि झपाटलेलं. लहानपणापासूनच तिचा झोल वेगळा असतो. ती खेळात रमते, पण प्रत्येक खेळामागे अर्थ शोधते. बाहेरून शांत, पण आतून विचारांच्या गर्दी जगणारी. आई वडिलांनी विचारलं की काय झालं, तर ती फक्त हसते. पण तिच्या आत भावनांचं वादळ असतं. तिला लहान वयातच समजतं, लोकांपेक्षा आपलं जग थोडं वेगळं आहे. वृश्चिक स्त्री अभ्यासात हुशार असते, पण तिच्या अभ्यासाचं स्वरूप मात्र थोडं वेगळं असतं. तिला पाठांतरापेक्षा समजून घेणं आवडतं. एका गोष्टीचं उत्तर मिळालं की दुसरा दुसरा प्रश्न शोधते. टीचरच्या नजरेत नजर देणारी आणि वर्गातल्या शांत मुलीपेक्षा ती जास्त खतरनाक असते. कारण ती विचार करते, निरीक्षण करते आणि शेवटी योग्य वेळी बोलते. ती प्रेमात पडली की पुन्हा बाहेर येणं कठीण. वृश्चिक स्त्री जेव्हा प्रेम करते, तेव्हा ती स्वतःला पूर्णपणे अर्पण करते. तिचं प्रेम खोल असतं, थोडं वेडसर असतं आणि अतूट असतं. ती गोंडस बोलून प्रेम जिंकत नाही. तिच्या नजरेत, स्पर्शात आणि शांततेत सुद्धा प्रेम दिसते. पण जर कोणी तिचा विश्वास तोडला, तर मग ती 100 जन्म विसरू शकत नाही आणि कधी कधी माफही करत नाही. तिला घर चालवायचं असतं, पण ते पाठीमागून नव्हे, बरोबर चालून सगळं करते. तिला नवऱ्याचा आदर हवा असतो, पण अंधानुकरण नक्कीच नाही. तिचं मत, तिची ओळख आणि तिचा आत्मसन्मान हे घरात अबाधित राहावं अशी तिची अपेक्षा असते. ती नवऱ्यावर विश्वास ठेवते, आणि तो जर दुटप्पी निघाला तर ती त्याच्या आयुष्यातून निघून जाते. अशा प्रकारे की त्याला कळतही नाही की ती कधी गेली आणि का गेली. ती आई झाली की तिच्या प्रेमाचं रूप आणखीन गहिरं होतं, खोल होतं. ती मुलांवर प्रेम करते, पण त्याला जास्त लाडवून वगैरे ठेवत नाही. शिस्त, आत्मविश्वास आणि खंबीरपणा ही तिला आपल्या मुलांमध्ये हवा असतो, की जो तिच्यामध्येही भरभरून असतो. मुलांचं छोटंसं दुखणंही तिच्या मनात वादळ उठवतं, पण ती ते गुपचूप झेलते. कारण ती हळवी असते, पण तिचं ते हळवेपणाचं प्रदर्शन मात्र ती कधी करत नाही. आई वडिलांशी ती मनापासून जोडलेली असते, पण तिला त्यांच्या वागण्यातील त्यांच्या सुद्धा वागण्यात जर का दांभिकता वाटला, तर ती नक्कीच थोडी दुरावते. भावंडासोबत तिचं नातं असतं घट्ट, पण थोडं गूढ. ती कधी खूप बोलते, तर कधी पूर्ण शांत असते. पण ती सगळ्यांना समजून देते तिच्या स्वतःच्या शैलीने. तिचा स्वतःचा एक अँगल असतो. तिच्या मित्रांची संख्या खूपच कमी असते, पण ज्या तिच्या मैत्रिणी आहेत, त्यांना ती जीवापाड जपते. तिला गप्पा मारणारे मित्र नको हवं, तिला नको असतात. तिला समजून घेणारे मित्र मैत्रिणी हवे असतात. ती दुसऱ्यांची रहस्य जपते, पण स्वतःचा अंतर सुद्धा राखते. ती पूर्णपणे मोकळी होणं जवळजवळ अशक्य. वृश्चिक स्त्री कुठेही जस्ट अनादर एम्प्लॉई अजिबात नसते. ती तिच्या कामात परफेक्शनिस्ट असते. ती समोरासमोर विचारते, हे असं का केलं, आणि मग स्वतः उत्तर सुद्धा देते. तिला संशोधन, मानसशास्त्र, फॉरेन्सिक, गुप्तचर विभाग, मीडिया, लेखन किंवा अध्यात्म यासारख्या खोल विषयांमध्ये रस असतो. ती ओळखते की सौंदर्य म्हणजे केवळ चेहरा नाही, तर संपूर्ण अस्तित्व.
ती मेकअप करते, पण तो तिच्या भावनांना पूरक असाच असतो. तिला काळ्या रंगाचा ड्रेस आवडतो. डार्क लिपस्टिक, मिस्टिक परफ्यूम. तो रात्रीसारखा असतो, शांत, भूल आणि मोह. तिच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाच्या पैलूमध्ये हा जो भाव आहे, शांत, गूढ आणि मोहक, हा तुम्हाला निश्चित सापडेल. तिला खाणं म्हणजे उत्सव वाटतं. जेवताना शांत असते, पण अन्नावर प्रेम करते. ती स्पायसी, इंटेन्स आणि ट्रेडिशनल डिशेस तिला खायला आवडतात. अचानक क्रेविंग सुद्धा येतात आणि ती ते पूर्ण करते. मग रात्रीचं पनीर रोल असो की पहाटेचं आईस्क्रीम. ती जेव्हा ठरवते तेव्हा तिला काहीही आणि कोणीही थांबवू शकत नाही. ती नात्यांत गुंतते तेव्हा पूर्ण डोकं आणि हृदय वापरते. तिचं स्वतःवर नियंत्रण जबरदस्त असतं. पण जर भावनांचा बांध फुटला तर कोणताही अडथळा तिला थांबवू शकत नाही. तिला पैसे कमावायला आवडतात, पण ती त्यामागे वेडी मात्र नसते. ती बचत करते, पण कधी कधी तिच्या मनात हा भाव नक्की असतो, आज जगून घ्यायचं, पुढचं पुढे बघू. तिचा खर्च विशिष्ट आणि भावनिक असतो. तिला पैसे म्हणजे केवळ चलन वाटत नाही, त्याला ती स्वतंत्र मानते. ती देवावर विश्वास ठेवते, पण अंधश्रद्धाळू मात्र नक्कीच नसते. तिचं अध्यात्म म्हणजे स्वतःच्या आत जाणं, स्वतःला समजून घेणं. ती ध्यान करते, एकटी फिरते, एकांतात वेळ घालवते, कारण तिला अंतर्मनाशी संवाद साधायचा असतो आणि ते तिला नक्की सांगतो. ती खूप बोलत नाही, पण लोक तिच्या अजेरीची मात्र नोंद ठेवतात. ती कोणाचं अनुकरण करत नाही, स्वतःचं एक वेगळं अस्तित्व जपते. ती कमालीची संवेदनशील असते, त्यामुळे ती कोणाच्याही खोट्या बोलण्याने लगेच दुरावते. तिला सर्वात जास्त त्रास होतो मनातील गोष्टी मनात ठेवण्याचा. अर्थात तो तिचा स्वभावही आहे, सिक्रेटिव्ह असतात. आणि याच कारणामुळे डोकेदुखी, पचनाचे त्रास, स्किन एलर्जी, हार्मोनल इम्बॅलन्स असे त्रास संभवतात. तिला गरज असते सांभाळणारी नाही तर ऐकणाऱ्या माणसांची. जर वृश्चिक स्त्री तुमच्या आयुष्यात आली तर तिच्याशी खेळ मात्र करू नका. ती तुमचं आयुष्य बदलू शकते, पण त्या बदलाची किंमत असेल पूर्ण प्रामाणिकपणा. ती एक क्षणात प्रेम करू शकते आणि दुसऱ्या क्षणात विसरूही शकते. लक्षात घे. ती वाटते कठोर, पण तिच्या हृदयात अशी कोमलता आहे, ती तिच्या डोळ्यांतून ओघळू सुद्धा लागते. तिने जर का अश्रू ढाळले तर समजा सगळं संप आलाय. पण जर ती पुन्हा हसली तर ती माफ करून पुढे सुद्धा निघून गेली. वृश्चिक राशीची स्त्री हा एक भूंड प्रवास आहे असं समजायला हरकत नाही. ही समजली तर जीवनाची खोली समजते. पण जर समजून न घेतलं तर आपण आयुष्यभर त्या गूढतेच्या सावलीतच राहतो. तर मित्रांनो, हे होतं वृश्चिक राशीची स्त्री, तिचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि तिचा एकंदरीत प्रवास. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण तो कशा प्रकारे अनुभवला, नक्की